अंकाच्या तुलनेमध्ये 7/8 आणि 9/17 या दोन अपूर्णांकामध्ये मोठा कोणता लहान कोणता ठरवणार आहे. चालू. कुठला? ठीक आहे, ओके. छेद मोठा असेल, कधी अंश मोठा असेल, प्रत्येक वेळेला छेदच मोठा असतोय असं नाही. छेद मोठा असेल तर वरच्यापेक्षा कितीनं मोठा आहे त्यावरून आपण ठरवलं. पण आता दुसरं 7/8 आणि 17/9 ह्या दोन अपूर्णांकामधला लहान मोठेपणा ठरवायचा आहे. बरोबर सांगितलं. हा छेद इथं मोठा 8 7 पेक्षा 8 1 न मोठा आहे. याचा अर्थ असा का 7/8 आणि या ठिकाणी 8/9 मग 7 पेक्षा 8 1 न मोठं, 8 पेक्षा 9 न मोठं, 1 माझं कोण मोठं कोण बारकं? तर लक्षात ठेवायचं एकच पद्धत मी आता सांगतो की एकच पद्धत, दुसरं काय टोकीनेच घ्यायचं नाही. हे पहा, हा 7/8 9/17 पहिल्याचा अंश 7, दुसऱ्याचा छेद 17, पहिल्याचा अंश 7, दुसऱ्याचा छेद असाच कसा असा गुणाकार करायचा अगोदर. 7 गुणिले 17 17 119. त्यानंतर पहिल्याचा छेद कोणता आहे? 8. अंश कोणता आहे? 9. असाच गुणाकार नंतर करायचा. कसा करायचा? पहिला कसा? नंतर कसा? 8 गुणिले 9 8 9 72. पहिलं मोठं का दुसरं मोठं? गुणाकार पहिला मोठा का दुसरा मोठा? पहिला मोठा. 7 9 पहिला गुणाकार. दुसरा 8 8 64 मोठं का 63 मोठं? 64. दुसरं मोठं आहे नाही? दुसरं मोठं. इकडं 9 7 63 आणि 17 8 पाडी पण पाहिजे. 17 8 136. पहिला गुणाकार असाच तो लहान आला, दुसरा गुणाकार असा तो मोठा आला. दुसरा गुणाकार मोठा का पहिला गुणाकार मोठा? दुसरा मोठा. केवळ गुणाकार करून असाच गुणाकार पहिला नंतर असा, पण चुकून गुणाकार असा पहिला केला की उद्याचं नव्हतं झालं, बारक्याचं मोठं आणि